मंडळी, पालकची गड्डी आपण जेव्हा मार्केटमधून आणतो तेव्हा त्याचे इतकी चांगली पानं निघतात आणि बरेचसे तुकडे निघतात. आता हे जर ठेवून दिले फ्रीजमध्ये कागदात गुंडाळून जरी किंवा पिशवीमध्ये, तर ते थोड्या दिवसांनी सडायला लागतात. त्याऐवजी काय करायचं, हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याखाली, कुकरमध्ये घालून एक शिट्टी करायची, लगेचच बाहेर काढायचे चाळणीमध्ये आणि त्यावर गार पाणी ओतायचं आणि ते थंड झाले की त्याची प्युरे करून ठेवायची. डी फ्रीजमध्ये त्याचे क्यूब्स करून ठेवायचे. हे क्यूब्स तुम्हाला सूप, चटणी किंवा पालक पुऱ्या काही करण्यासाठी उपयोग होतो आणि पालकचा एकही पान वाया जात नाही. पालकच्या पानांचे तुकडे स्वच्छ धुतलेले आहेत, ते आता चाळणीत काढून निथळून घ्यायचे. पाच मिनिटात त्याचं पाणी निघून जातं. अगदी काही थोडीशी माती असेल तर ती निघून जाते या पाण्यामध्ये. मुख्यतः हे तुकडे वाया जात नाहीत आणि त्याचे पुन्हा उपयोग आपल्याला चांगला करता येतो. हे निथळलेले तुकडे एका कुकरमध्ये घेऊन अगदी थोड्या पाण्यावर हे शिजतात. किंवा फार तर 2 शिट्ट्या करायच्या आणि ते वाफ काढून टाकायची आणि तो पालक सगळा थंड पाण्यावर धुवून घ्यायचा लगेच. त्याची कुकिंग प्रोसेस थांबते. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यात. आपण आता तो बंद करून घेऊ आणि त्याची लगेचच अशी वाफ काढून घेऊया. आणि तेवढ्या वाफेवर सुद्धा तो चांगला शिजतो किंवा ब्लांच होतो. ती वाफ काढून टाकलीये आणि आपलं पालकचे तुकडे छान ब्लांच झालेत बघा. लगेचच वाफ काढून टाकली म्हणजे तो फार शिजत नाही. आता हा चाळणीमध्ये ओतून घ्यायचा आणि लगेचच त्यावर गार पाणी घालायचं. त्याची कुकिंग प्रोसेस थांबते. थंड झाला की लगेच त्याची पेस्ट करून घ्यायची आणि क्यूब्स करून स्टोअर करायची. त्या थंड झालेल्या पालकची आता मिक्सरमध्ये आपण प्युरे करून घेणार आहोत. पालकच्या प्युरेला बघा आता किती छान रंग आलाय आहे की नाही. आणि या अशा ट्रेमध्ये प्युरे ओतून घ्यायची आणि त्याचे क्यूब्स स्टोअर करून ठेवायचे. चटणीसाठी, सूपसाठी, पराठ्यासाठी कशालाही वापरता येते आणि रंग अतिशय छान येतो त्याला. क्यूबच्या ट्रेमध्ये आईस ट्रे असतो, तो आपल्याला वापरता येतो. तर मग प्युरे अशी उकळून घ्यायची, सेट करायला ठेवून द्यायची. तासभरात ते सेट होऊन जाते आणि लगेच वापरायचं असेल तरीही शक्य वापरून घ्यायची. नसेल वापरायची तर अशी स्टोअर करून ठेवायची. आपण आणलेल्या भाज्या ज्या थोड्या महाग असतात कधी कधी, त्या अजिबात वाया जात नाहीत. छोटीशी टीप,